सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी, पैसे जमा होण्यास सुरुवात झाली, पण आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे। त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे, त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता खात्यामध्ये जाणं सुरू झालं। राज्यातील आधार कार्ड काढलेल्या सर्व नागरिकांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे। बघा, येणाऱ्या 15 जुलै 2026 पासून राज्यातील ज्या नागरिकांकडे आधार कार्ड असेल त्या नागरिकांना या आधार कार्डवरती 10 रुपये देण्यात येणार आहे। बघा, आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती। या बैठकीमध्ये 5 मोठे निर्णय घेण्यात आलेले होते। या 5 मोठ्या निर्णयांपैकी पहिल्या निर्णय अंतर्गत आधार कार्डवरती 10 रुपये देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झालेला आहे। त्यामुळे जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल आणि जर तुम्ही ते आधार कार्ड 6 महिन्यांपूर्वी काढलेलं असेल तरच तुम्हाला या आधार कार्डवरती 10 रुपये मिळणार आहेत। बघा, जर तुम्ही सरकारी योजनांचे लाभार्थी असाल, म्हणजेच तुम्ही महिला असाल आणि तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला 1500 रुपये मिळत असतील तर तुम्हाला आधार कार्डवरती 10 रुपये मिळणार आहेत। यासोबत जर तुम्ही शेतकरी बांधव असाल आणि तुम्हाला राज्य सरकारकडून नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 4 महिन्याला 2000 रुपये मिळत असतील आणि केंद्र सरकारकडून म्हणजेच पंतप्रधान मोदी साहेब यांच्या माध्यमातून पीएम किसान योजनेच्या माध्यमातून प्रत्येक 4 महिन्याला 2000 रुपये मिळत असतील तर तुम्हाला सुद्धा आधार कार्डवरती 10 रुपये मिळणार आहेत। त्यासोबत जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल, अपंग असाल, निराधार असाल आणि जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर तुम्हाला सुद्धा या आधार कार्डच्या माध्यमातून 10 रुपयांचा लाभ मिळणार आहे। आता बघा, आधार कार्डवरील या 10 रुपयांचा लाभ घेण्यासाठी सरकारच्या माध्यमातून कोणकोणत्या पात्रता लावलेल्या आहेत, कोणकोणत्या अटी लावलेल्या आहेत, यासोबत या आधार कार्डवरील 10 रुपयांचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा आहे, अर्ज कुठे करायचा आहे याची आपण संपूर्ण आणि सविस्तर माहिती सांगत आहोत। परंतु मित्रांनो, तुमच्या घरामध्ये एक सदस्य असू द्या किंवा एकापेक्षा अधिक सदस्य असू द्या तर तुमच्या घरामधील सर्वांना याचा लाभ घेता येणार आहे। म्हणजेच मित्रांनो, तुम्ही महिला असाल किंवा पुरुष असाल आणि जर तुमच्याकडे आधार कार्ड हे कागदपत्रे असेल तर तुम्हाला सुद्धा आधार कार्डच्या माध्यमातून 10 रुपयांचा लाभ मिळणार आहे। परंतु मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला वाटत असेल की डायरेक्ट आधार कार्डवरती पैसे मिळणार, तर बघा, सरकारने दिलेल्या माहितीनुसार एका योजनेच्या माध्यमातून तुम्हाला 10 रुपये मिळणार आहेत। परंतु या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड हे कागदपत्रे असणे आवश्यक आहे। तर ती योजना कोणती आहे आणि आधार कार्डाचा वापर त्या योजनेमध्ये कसा महत्त्वाचा आहे हेच आता आपण सांगत आहोत। परंतु सरकारने दिलेल्या माहितीनुसार तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे। यासोबत सरकारने दिलेल्या माहितीनुसार जर तुम्हाला आधार कार्डवरील या 10 रुपयांचा लाभ मिळवायचा असेल तर तुमचे वयवर्ष 18 वर्ष पूर्ण असायला पाहिजे। यासोबत हे आधार कार्ड तुम्ही 6 महिन्यांच्या अगोदर काढलेले असायला पाहिजे तरच तुम्हाला आधार कार्डवरील या 10 रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे। बघा, गोरगरीब जनता सरकारला मतदान करते, परंतु या अगोदर गोरगरीब जनतेला सरकारने कोणताही लाभ दिलेला नव्हता। परंतु आता सरकारने विचार केलेला आहे की या जनतेला डायरेक्ट पैसे देण्याऐवजी एका योजनेच्या माध्यमातून पैसे दिले तर सरकार पण अडचणीत येणार नाही आणि तुम्हाला सुद्धा पैसे मिळून जातील। परंतु जर डायरेक्ट तुम्हाला मतदानाच्या अगोदर पैसे दिले तर विरोधक आक्रमक होतात आणि सत्ताधारी पक्ष परत सत्ताधारी होत नाही। त्यामुळे हे पैसे तुम्हाला खुश करण्यासाठी आणि तुम्ही सरकारवरती विश्वास ठेवला पाहिजे, सरकारला पाठिंबा दिला पाहिजे, या दृष्टिकोनातून एका योजनेच्या माध्यमातून आधार कार्डवरती तुम्हाला 10 रुपये आता देण्यात येणार आहेत। मग मित्रांनो, या आधार कार्डवरील 10 रुपयांचा लाभ कसा द्यायचा आहे, तुम्हाला याच्यासाठी अर्ज जो करायचा आहे तर तो अर्ज कुठे आणि कसा करायचा आहे, अर्ज करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत तर याची संपूर्ण आणि सविस्तर माहिती आता सांगत आहे। तर बघा मित्रांनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केलेली होती। राज्यातील 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शन सारखी योजना सुरू केलेली होती। निराधार असतील, अपंग असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा विविध योजना सुरू केलेल्या होत्या। परंतु राज्यातील आधार कार्ड काढलेल्या
काढलेल्या नागरिकांसाठी याच्या अगोदर कोणती योजना सुरू करण्यात आलेली नव्हती, तर याचाच विचार करून आता आधार कार्डवरती एक नवीन योजना सुरू होत आहे. आता बघा मित्रांनो, या आधार कार्डवरील ही जी नवीन योजना सुरू होत आहे, तर या योजनेचा अर्ज कसा करायचा आहे हेच तुम्हाला आता सांगत आहे. परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट, या आधार कार्डवरील 10,000 रुपयांचा लाभ घेण्यासाठी सरकारच्या माध्यमातून महत्त्वाच्या 4 पात्रता लावलेल्या आहेत. राज्यातील जे आधार कार्ड वापरणारे नागरिक आहेत, तर ते या 4 पात्रतेमध्ये पात्र ठरत असतील तरच त्यांना आधार कार्डवरील या 10,000 रुपयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे. बघा, पहिली सर्वात महत्त्वाची पात्रता, तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असायला पाहिजे. दुसरी पात्रता, तुमच्याकडे आधार कार्ड हे महत्त्वाचं कागदपत्र असायला पाहिजे. यासोबत तुमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असायला पाहिजे. यानंतर पुढचं कागदपत्र, तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे. जर तुम्ही अशा पात्रतेमध्ये पात्र ठरत असाल तरच तुम्हाला 15 जुलैपासून आधार कार्डवरती 10,000 रुपये आता मिळणार आहेत. एकंदरीत आता आपण पात्रता पाहिलेले आहे, तर तुम्ही आता काही महत्त्वाची कामे केलेली असायला पाहिजेत. बघा, जर तुम्हाला आधार कार्डवरील या योजनेचा लाभ मिळवायचा असेल, म्हणजेच तुम्हाला आधार कार्डवरती 10,000 रुपये मिळवायचे असतील, तर तुम्ही आधार कार्ड हे कागदपत्र काढलेले असायला पाहिजे. आधार कार्ड अपडेट केलेले असायला पाहिजे. आधार कार्डची KYC केलेली असायला पाहिजे. जर तुम्ही अशी महत्त्वाची कामे केलेली असतील तरच तुम्हाला आधार कार्डच्या माध्यमातून या ठिकाणी 10,000 रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे. बघा, विचार करायला गेलं तर सरकारच्या माध्यमातून मतदान कार्डवरती पैसे देण्यात आलेले होते. त्याच पद्धतीने आता आधार कार्डच्या माध्यमातून आधार कार्ड काढलेल्या सर्व नागरिकांना आता एका योजनेच्या माध्यमातून 10,000 रुपये देण्यात येत आहेत. मग याचा लाभ कसा घ्यायचा आहे याचीच माहिती आता सांगत आहे. त्यामुळे जर तुम्ही आधार कार्ड काढलेले नागरिक असाल, तुम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असाल आणि जर तुम्हाला सुद्धा आधार कार्डवरील या 10,000 रुपयांचा लाभ मिळवायचा असेल, तर तुम्ही कोणता अर्ज भरायचा आहे याचीच माहिती आता सांगत आहे. तर बघा, सर्वात महत्त्वाची गोष्ट, बघा, आपल्या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणजेच BJPचं सरकार आहे आणि आपल्या केंद्रामध्ये BJPचं म्हणजेच भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. तर बघा, राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने राज्यातील आणि देशातील सर्व आधार कार्ड काढलेल्या नागरिकांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी दिलेली आहे. तर ती बातमी म्हणजे आधार कार्डवरती आता तुम्हाला 10,000 रुपये मिळणार आहेत. आता बघा मित्रांनो, या आधार कार्डवरील 10,000 रुपयांचा लाभ घेण्यासाठी सरकारच्या माध्यमातून कोणकोणत्या अटी लावलेल्या आहेत हे सुद्धा आता आपण पाहणार आहोत. परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट, बघा, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब हे दिलेला शब्द पाळत असतात. विचार करायला गेलं तर फडणवीस साहेबांचं सरकार येऊन आता 2 वर्ष पूर्ण होऊन गेलेले आहेत, परंतु फडणवीस साहेबांनी दिलेला शब्द या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. बघा, विचार करायला गेलं तर निवडणुकीच्या काळामध्ये सरकार आश्वासने देत असतं, परंतु काही सरकार ती आश्वासने पूर्ण करतं, तर काही सरकार ती आश्वासने पूर्ण करत नाही. फक्त निवडून येईपर्यंत गोरगरीब जनतेला आश्वासन दिले जातात. परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर फडणवीस साहेबांनी दिलेला शब्द पाळलेला आहे. बघा, फडणवीस साहेबांनी शब्द दिलेला होता की आम्ही निवडून आल्यानंतर गोरगरीब जनतेचं कल्याण करू आणि त्याप्रमाणे आता सरकारने गोरगरीब जनतेचं कल्याण करायला सुरुवात केलेली आहे. बघा, सुरुवातीला आधार कार्डवरती हे पैसे आता देण्यात येत आहे, परत मतदान कार्डवरती सुद्धा पैसे मिळणार आहेत. परंतु सध्याच्या स्थितीला आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहून घेऊयात की आधार कार्डवरती हे जे तुम्हाला पैसे देण्यात येणार आहेत, तर हे पैसे कशा प्रमाणे देण्यात येणार आहेत, या पैशांचा लाभ कसा घ्यायचा आहे याविषयी तुम्हाला आता महत्त्वाची माहिती सांगत आहे. तर बघा, सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे. अर्ज केल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये 24 तासामध्ये पैसे येणार आहेत. परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुमचं बँक खाता या 12 बँकेपैकी कोणत्या तरी एका बँकेमध्ये असायला पाहिजे. जर तुमचं बँक खातं या 12 बँकेपैकी कोणत्या तरी एका बँकेमध्ये असेल तरच तुम्हाला या आधार कार्डवरील 10,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे. परंतु जर तुमचं बँक खातं या 12 बँकेपैकी एकाही बँकेमध्ये नसेल तर तुम्हाला याचा लाभ मिळणार नाही. तुमच्याकडे आधार कार्ड असून तुमचा फायदा होणार नाही. त्यामुळे मित्रांनो, या 12 बँकांची यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका आणि तात्काळ अर्ज करायचा आहे. तुम्ही फक्त 5 मिनिटांमध्ये हा अर्ज करू शकणार आहात. बघा, हा अर्ज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरून सुद्धा करता येणार आहे. अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही, कुठेही पैसे काढण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर एकंदरीत
एकंदरीत अर्ज कसा करायचा आहे, मोबाईलवरून 5 मिनिटांमध्ये हा अर्ज करता येणार आहे. तर तो अर्ज कसा करायचा आहे याचीच माहिती आता सांगत आहे. तर बघा, विचार करायला गेलं तर सरकार दिलेला शब्द पाळत असता त्याच पद्धतीने आता फडणवीस साहेबांनी दिलेला शब्द पाळलेला आहे. अखेर गोरगरीब जनतेचं कल्याण आता होत आहे. आता बघा मित्रांनो, राज्यातील महिला वर्ग असेल, पुरुष वर्ग असेल, तृतीयपंथी असतील, राज्यातील महिला असतील, पुरुष असतील, तर सर्वांना याचा लाभ आता देण्यात येत आहे. परंतु तुमचे वयवर्ष 18 वर्ष पूर्ण असायला पाहिजे. कारण तुम्हाला माहिती आहे की तुमचं वयवर्ष 18 वर्ष पूर्ण असेल तर तुम्हाला मतदानाचा अधिकार दिला जातो. आणि सरकारला सुद्धा माहिती आहे की 18 वयावरील जे पण काही मतदार आहे तर ते आपल्याला मतदान करत असतात. त्यामुळे 18 वयावरील सर्व नागरिकांना आता सरकारच्या माध्यमातून हे एक मोठं गिफ्ट दिलं जात आहे. बघा, हे आधार कार्डवरती पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा करण्याच्या संदर्भात आणि नवीन योजना सुरू करण्याच्या संदर्भात मागच्या 2-3 दिवसांपूर्वी चर्चा सुरू झालेली होती. तशा प्रकारे GR काढण्यात आलेला होता आणि आता खऱ्या अर्थाने आधार कार्ड असणाऱ्या सर्व नागरिकांना दिलासा मिळत आहे. आधार कार्ड असणाऱ्या सर्व नागरिकांची आता लॉटरी लागत आहे. तर एकंदरीत मित्रांनो, या आधार कार्डवरती तुम्हाला जे 10,000 रुपये देण्यात येणार आहे तर ते 10,000 रुपये कसे दिले जाणार आहेत याविषयी तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगत आहे. त्यामुळे जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल, ते आधार कार्ड 6 महिन्यांपूर्वी काढलेलं असेल, तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असेल, तुमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल, म्हणजेच तुम्ही पात्रतांमध्ये, अटी शर्तींमध्ये, नियमांमध्ये बसत असाल तर तुमची आता लॉटरी लागत आहे आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला दिलासा मिळत आहे. तर एकंदरीत मित्रांनो, या आधार कार्डवरील 10,000 रुपयांचा लाभ कसा घ्यायचा आहे याविषयी तुम्हाला महत्त्वाची माहिती आता सांगत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ पुढचे 2 मिनिटात सविस्तर पहा. आता बघा मित्रांनो, सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही नागरिकांवरती अन्याय होणार नाही. जे नागरिक गरजू असतील, जे नागरिक खरोखर योजनेचे लाभार्थी असतील त्यांनाच याचा लाभ आता देण्यात येत आहे. बघा, सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुमचे आधार कार्ड जुने असतील म्हणजे 6 महिन्यांच्या अगोदर कधी पण काढलेले असेल तर तुम्हाला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये आता दिला जाणार आहे. परंतु तुमचे बँक खाते 12 राष्ट्रीयकृत बँकेपैकी कोणत्या तरी एका बँकेमध्ये असायला पाहिजे तरच तुम्हाला दिलासा मिळत आहे. बघा, यामधील पहिली बँक SBI बँक. बघा, जर तुमचं बँक खाता स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे. यानंतर पुढची बँक पोस्ट बँक. बघा, जर तुमचं बँक खाता पोस्ट बँकेमध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे. म्हणजेच तुम्हाला सुद्धा आधार कार्डवरती पैसे दिले जाणार आहेत. यानंतर बँक ऑफ इंडिया. बघा, बँक ऑफ इंडिया ही सुद्धा राष्ट्रीयकृत बँक आहे. त्यामुळे बँक ऑफ इंडियामध्ये तुमचं खातं असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे. यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, HDFC बँक या बँकेपैकी कोणत्याही बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर तुम्हाला सुद्धा आधार कार्डवरती हे 10,000 रुपये आता मिळणार आहे. आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने अर्ज कसा करायचा आहे, योजना कोणत्या आहे याविषयी तुम्हाला महत्त्वाची माहिती आता देणार आहे. बघा, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकारच्या माध्यमातून महिलांना हाफ तिकीट योजना सुरू करण्यात आलेली होते. सरकारच्या माध्यमातून महिलांना लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होते. राज्यातील 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन योजना सुरू करण्यात आलेले होते. राज्यातील शेतकरी बांधवांना नमो शेतकरी, PM किसान पीक विमा अशा प्रकारच्या योजना सुरू करण्यात आलेल्या होत्या. त्याच पद्धतीने आता राज्यातील तुम्ही शेतकरी असाल, ज्येष्ठ नागरिक असाल, पेन्शनधारक असाल, राज्यातील तुम्ही शेतकरी असाल, राज्यातील तुम्ही महिला असाल, पुरुष असाल, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर तुम्हाला सर्वांना आता दिलासा दिला जात आहे. सर्वांची लॉटरी आता लागत आहे. आता बघा, सर्वात महत्त्वाची गोष्ट, आधार कार्डवरती जर तुम्हाला 10,000 रुपये मिळवायचे असतील तर तुम्हाला अर्ज कोणता करायचा आहे याविषयी तुम्हाला महत्त्वाची माहिती देत आहे. तर बघा मित्रांनो, आधार कार्डवरील 10,000 रुपयांचा लाभ घेण्यासाठी सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. बघा, सरकार विविध योजना सुरू करत असतं. त्याच पद्धतीने आता सरकार एक नवीन योजना सुरू करणार आहे. त्या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड हे महत्त्वाचं कागदपत्रे असणे आवश्यक आहे. जर तुमच्याकडे आधार कार्ड हे महत्त्वाचं कागदपत्र असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा देऊन तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात
देण्यात येणार आहे। बघा, लवकरच योजना सुरू होणार आहे। तुमचे आधार कार्ड अपडेट करून ठेवा, आधार कार्डची KYC करून ठेवा। आधार कार्डवरील नाव असेल, पत्ता असेल, जन्मतारखा असतील तर या सर्व गोष्टी तुम्हाला आता व्यवस्थित करायच्या आहेत। जर तुम्ही हे सर्व गोष्टी व्यवस्थित केल्या तरच मला आधार कार्डवरील या 10,000 रुपयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे। त्यामुळे मित्रांनो, महत्त्वपूर्ण अशी कामे लवकर करून घ्या।